डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर होते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण समजा तुम्हाला कुणी विचारलं की बॅरिस्टर म्हणजे नेमकं काय आणि लॉयर, ॲडव्होकेट, बॅरिस्टर या तिघांमध्ये काय फरक असतो, तर त्याला तुम्ही अगदी सोप्या भाषेत समजावून सांगा. लॉयर म्हणजे अशी व्यक्ती ज्याने LLBचा 3 किंवा 5 वर्षाचा कायदेविषयक अभ्यासक्रम पूर्ण केलेला असतो आणि त्यांच्याकडे कायद्याचं ज्ञान असतं. पण लॉयर तुमची केस कोर्टात लढू शकत नाही, कारण कोर्टात केस लढण्यासाठी तुमच्याकडे ॲडव्होकेट असल्याचं प्रमाणपत्र असावं लागतं. ॲडव्होकेट बनण्यासाठी तुम्हाला AIBE म्हणजेच ऑल इंडिया बार एक्झामिनेशन पास करावी लागते आणि त्यानंतर तुम्हाला कोर्टात प्रॅक्टिस करण्यासाठी लायसन्स मिळतं. याचाच अर्थ असा की प्रत्येक ॲडव्होकेट हा लॉयर असतो, पण प्रत्येक लॉयर हा ॲडव्होकेट नसतो बरं का. आणि बॅरिस्टर म्हणजे अशी व्यक्ती ज्यांनी इंग्लंडमध्ये जाऊन कायद्याचं खास प्रशिक्षण घेतलेलं असतं. बॅरिस्टर होण्यासाठी त्यांना इंग्लंडमध्ये जाऊन बार ट्रेनिंग अँड इन्स ऑफ कोर्ट ही प्रक्रिया पार करावी लागते. ठराविक कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो आणि त्यानंतर त्या व्यक्तीला बॅरिस्टर ही उपाधी मिळते. फक्त आंबेडकरवादी आहोत असं म्हणून चालणार नाही, तर त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी जुडलेल्या प्रत्येक गोष्टीचं नॉलेज आपल्याकडे असायलाच हवं. त्यासाठी हा माहितीपूर्ण व्हिडिओ बनवलाय. या व्हिडिओतली माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.